हॅलो गाईज, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ब्लॉकबस्टर सई या युट्यूब चॅनल मध्ये. आणि आज आलेलो आहे आम्ही आमच्या मोठ्या आईच्या घरी, कारण इकडे आम्ही छोटीशी पार्टी ठेवली आहे. सगळी फॅमिली मिळून खूप मज्जा करणार आहे. स्वयंपाक ऑलरेडी झालेला आहे. मी जेवायला आली असं नाही, ब्लॉग करायला आली आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवते आम्ही काय काय करतो. हा माझा भाऊ रमेश आहे आणि भावना काय म्हणते, हा ही माझी भाची आहे. आणि आता मी तुम्हाला सगळं दाखवणार, ही माझी बहीण आहे. मम्मी आहे, अजून कोणी आवरलेलं नाही. पार्टीची तयारी म्हणजे जेवणाचा कार्यक्रम झालेला आहे. फक्त आता बाकीचं मी दाखवते काय काय सुरू आहे ते. स्वयंपाक ऑलमोस्ट झालेला आहे आणि आमच्या वहिनी आहेत. वहिनी काय करताय वहिनी? भाकरी बनवतात का? हा, चपात्या झालेल्या आहेत आपल्या बनवून, बघू शकता तुम्ही. आता फक्त भाकरी बनवतात वहिनी, त्याच्यानंतर सगळेजण आवरणार आहेत. मी तुम्हाला अजून वर जाऊन दाखवते की काय काय झालंय. सॉरी गाईज, माझ्याकडून खूप मोठी एक चुकी झालेली होती. हा आमच्या रमनी साऊंड अरेंज केलेला आहे. हे आहेत साऊंड अरेंजमेंट करणारे आमचे. सगळं आज गाणे वगैरे हेच वाजवणार आहेत, हे सांगायचं होतं. आणि चला मग आता या, चला. गाईज, आय एम फीलिंग लाईक अ सेलिब्रिटी. अजून इकडे पण चपात्या चालू आहेत आणि ह्या आमच्या वहिनी आहेत, ह्या आमच्या मोठ्या वहिनी आहेत. दोघी पण चपात्या करतात. अजून यांना आवरायचंय सगळ्यांना मी सांगितल्याप्रमाणे. मग नंतर आमची पार्टी खरी सुरू होणार आहे. अजून काय बनवलंय ते? पनीर फ्राय करून ठेवलंय आणि दोघी मिळून चांगला स्वयंपाक बनवतात. आता ते झाल्यानंतर ते आवरणार आहेत. मग अजून परत एकदा बघूया आपण. चलो गाईज, आपण वर जाऊया आता. मी हळू जाते. सो इकडे हे चूल वगैरे मांडली होती. इकडे झालेला आहे वाटतं स्वयंपाक. आणि इकडं आमची आंटी आहे, भाऊ आहे, आई आहे. रम परत पहिलंच येऊन बसलाय आता इकडे. आणि रितेश बघ ना इकडे. भाऊ सगळेजण हाय बोला, हाय बोला, हाय. आणि हा आमच्या मम्मीने भात बनवलाय, तो दाखवायचा होता लय वेळपासून. हे सगळं चिकनची तयारी सुरू आहे. अजून झालेलं नाही, मे बी तेवढंच राहिलंय. एवढंच राहिले ना चिकनच बनवायचं. गाईज, ही आमची सेकंड नंबरची वहिनी आहे, आमच्या भाऊची बायको. आणि आणि ही माझी छोटी भाची आहे. हाय कर, हाय कर, हाय. एकदम तयारी जोरात चालू आहे. मिक्सरचा जरा खरखर यायला लागलाय. व्हेज पण आहे आपल्याकडे आणि नॉन व्हेज पण आहे. आंटी एकदम जोरात काम सुरू केलं आंटी. गेम खेळतोय आणि जो म्हणजे रेअर गेम आहे, कोणीच खेळत नाही असा आम्ही गेम खेळतोय. कोणता गेम आहे भाऊ? चिमणी उड कावळा उड. हा, सुरुवात करतोय. कोण बोलणार आहे? तूच बोल. नको, तू बोल. तुझे विचार भाऊ, चांगले, तू बोल. तूच बोल. आम्ही नवीन सुरू करणार रमेशचे विचार. हा, उडा. कावळा उड, गाय उड, काय आपलं पोपट उड, कबूतर उड, कबूतर म्हणाव, कबूतर हा ड्राब उड. तेच गेम असते. जे नाही उडत त्याला उडवायचं नाही. असं हळूहळू बोलणार, कोणच नाही उडायचं. सुरू करूया. कोणी जिंकलेलं नाहीये. चलो स्टार्ट. चिमणी उड, कावळा उड, बदक उड, पोपट उड, कांदा उड, लसूण उड, चिमणी उड, कावळा उड, बदक उड. मला तेवढंच येतं. चिमणी उड. अशा प्रकारे तिसरा राऊंड चालू झालाय, ते बोलायचं राहिलं होतं. आता चला सुरुवात. चिमणी उड, कावळा उड, कागद उड, बदक उड, पिशवी उड, पिशवी उड, फोन उड, चिमणी उड, कावळा उड, बदक उड, पेपर उड, पिकॉक उड,
डक उड, पिजन उड, ए, मराठीत बोल. क्रो उड. 30, 30, 40, 50, 60, 70, 80. 90. परत 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 घ्या परत परत. पण ती सुटते ना. सुटत नाही. अगो बाबो, हे असलं कसलं? हा मग. काय मारलं म्हणून? थांबा ए. 20. माझ्यावर ए, बरं, आता 40. तू थांबा. 20, 40, 50, 60, 70, 90. नाही मारलं हुकवायचं त्याला. अगं, आज संपलं की विषय, अजून कुठे मारलं? हात लागला पाहिजे. घे ना मग. अरे आपण जेव्हा मांडीवर हात उचललो ना मग त्या पटमन त्याला मारायचा कळलं का? कर चालू कर. हा. कसं एवढं फास्ट नसतं करायचं. तू मारायचं. कंटिन्यू कसं काय मारू शकशील? तू कधी पण मारू शकशील. काय झालं कोण चिडलं? रम बंद करा आणि आता परत चालू. 40. 50, हा, असं पट पट. 80, असं पाहिजे रे, स्वप्नील. असं खेळा. छोट्या मला जिंकव. 20, 40, 80. 'छोटं आपल्याला रील्स बनवायचे माहिती आहे ना तुला? हा? कोणत्या गाण्यावर बनवायची आहे? हा? कोण हरलं? चिकन मॅरिनेट करून ठेवलंय. मी जेव्हा पण व्हिडिओ चालू करते ना आमचा मिक्सर आपोआप चालू होतो. आपोआप मिक्सर चालू होतोय. जाळ वाढत चाललेला आहे आणि आमच्या वहिनी मस्त असं चिकन बनवतात. पण काही कारणामुळे आम्ही चिकन नाही खाऊ शकत आहे म्हणून इकडं पनीरची तयारी झाली आहे. पनीर एवढेसे भाजून ठेवलेले आहेत. वहिनी काय बोलायचं तुम्हाला? सगळ्यांना असं वाटायला नको की नुसतं टाइमपास करत बसली, बोलतीचे, गेम काय खेळतीये, नुसतं व्हिडिओ काढते. पण याच्यात पण मी झाडू मारता मारता पण व्हिडिओच काढलेला आहे. आपण नाही ऐकत कोणाला. म्हणजे जास्त काही काम नाही केलं मी. हे थोडंसं आवरण्याचं काम केलं. त्याच्यात पण मी व्हिडिओ, माझं काम कसं करायचं मी ते मला माहिती आहे, मी करून घेतलं. मग ह्या व्हिडिओतून तुम्हाला समजलंच असेल मला डान्सची आवड कुठून निर्माण झाली. आमची मम्मी एकटीच एन्जॉय करत होती, नाचत एकदम भारी. मग म्हणून मम्मीला डान्स आवडणार तर मग मुलीला का नाही आवडणार, म्हणून मला पण डान्स खूप आवडतो. आणि फोटो सेशन चालू होतं मस्तपैकी जोरात एकदम. सगळ्यांचं लाईटिंग बिटिंग, कॅमेरामॅन वगैरे सगळे रेडी होते. सगळे एकदम जोमात होते, एकदम सगळे एन्जॉय करत होते. फुल एवढं नाचलो ना सांगूच नाही शकत. मी आमच्या साऊंड दादांसोबत थोडंसं नाचून घेतलं. माझा भाऊ रम खूप नाचलो, खूप मज्जा केली. आम्ही सगळेजण पार्टीसाठी एकत्र जमलो. ही सगळी आमची कांबळे फॅमिली आहे. तर ज्या कार्यक्रमासाठी आलो होतो तो कार्यक्रम सुरू झालेला आहे, जेवणाचा कार्यक्रम. ह्याच्यात पडायचं गुड्डी. छोटं चिकन कसं झालंय? एक नंबर. भाऊ कसं झालंय? एक नंबर. ए राम, चिकन कसं झालंय? मम्मी पनीर. पाणी तुला घे नाही म्हणलं मासे टाकलं नाही का? एव्हरीवन इज एन्जॉईंग देअर मील. तुम्ही बघू शकता चेहरे बघून की एक नंबर जेवण झालं होतं. आमच्या वहिनींनी बनवलं होतं, क्वालिटी लागत होतं. हॉटेलची चवच आली होती डायरेक्ट ताटात उतरून. लय भारी लागत होतं. सगळेजण आपापलं निवांत मस्त खात होते, दाखवत होते व्हिडिओमध्ये की लय भारी झालं असं. आणि खूप मज्जा आली. पोट भरून सगळ्यांनी जेवण केलं. त्याच्यानंतर एक सरप्राईज होतं, ते तुम्हाला दाखवते. जेवण झालंय आमचं सगळ्यांचं. आता आलेली आहे आईस्क्रीम खाणार. तो हम ये खाएंगे क्योंकि हम अभी गरीब है, पर ज्यादा थोड़े दिनों में अमीर हो जाएंगे. हम मैग्नम खाएंगे अगली बार. सो अभी के लिए स्ट्रॉबेरी फ्लेवर ठीक आहे. प्रकारे सगळा कार्यक्रम संपून आम्ही सगळे आपापल्या घरी निघालेलो आहे आणि सगळं संपलंय आता. जेवण बिवून झालेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय गाईज.